नरसोबाच्या वाडीपेक्षा सुद्धा भारी बासुंदी तर इथे मिळते. काय सांगताय? अहो खरंच आहे. अहो या बासुंदीमध्ये केमिकल तर सोडा पण साखर सुद्धा वापरत नाहीत. आणि एवढंच नाही तर ह्या बासुंदीला जीआय टॅग सुद्धा मिळालेला आहे बरं का. नरसोबाच्या वाडीतनं 1-2 किलोमीटर अंतरावर कुरुंदवाड म्हणून गाव आहे. तिथे एक दिलीप स्वीट मार्ट म्हणून एक फेमस असलेलं ठिकाण आहे. अहो यांच्या स्ट्रक्चरवरनं ह्या जुन्या लाकडाच्या तुळ्या बघून तुम्हाला कळालंच असेल की किती जुनं दुकान. यांच्या 2 पिढ्या झाल्या तरी अजून बासुंदीच यांच्या नाव आहे. हे काय एकदम खरपूस भाजलेलं पेढ बघा, ह्यांचा हे ओरिजिनल कुंदा बघा आणि पाकातलं गुलाबजामुन. वा. पण इथलं पब्लिक म्हणतोय तुम्ही यांची ओरिजिनल असलेली बासुंदी हाना. हा ओरिजिनल बासुंदीची चव काय असते ती तुम्हाला इथं गेल्यावरच कळलं बरं का. चुलीवर जास्त वेळ आठवण केलेली ही बासुंदी आहे त्यामुळे ह्याला एक स्मोकी फ्लेवर आहे. चव अजून भारी लागते. यांचा कुंदा जेवढा दिसायला मुलायम दिसतोय ना त्याच्यापेक्षा सुद्धा भारी खाताना लागतो. ह्याच्यापेक्षा भारी कुंदा जगात तुम्हाला कुठे मिळणार नाही. एक नंबर. जेवढा यांची बासुंदी फेमस आहे जेवढा यांचा कुंदा भारी आहे तेवढा त्यांचा पेढा सुद्धा फेमस आहे. खरपूस भाजलेला पेढा जो खायला भारी लागतो. तसं यांचं गुलाबजामुन पण खाऊन बघितले एवढं काही खास वाटलं नाही. पण इथल्या बाकीचे जे प्रोडक्ट आहेत ती एक नंबरच आहे आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे साखर यांनी युज करत नाही. पण ह्यांच्यासारखी बासुंदी आणि ह्यांच्यासारखा कुंदा तुम्हाला कुठं सुद्धा मिळणार नाही. हे तुम्ही 100% खाऊन बघायलाच पाहिजे.